नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे भरण्यासगट वेंडर सिलेक्शन झालं, सर्वे झाले तरी शेतकऱ्याला सौर पंप मिळेना। आता याचं मुख्य कारण काय असू शकतं तर शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदर या सरकारनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू, 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही म्हणून त्यांनी ती घोषणा केल्यामुळे मागेल त्याला सौर पंप योजनेच्या माध्यमातून भरमसाठ अर्ज भरायला लावले। बरं, त्यामध्ये बी नेमकं किती लोकांना आपण देऊ शकतो याचाही विचार केला का नाही माहित नाही। कारण प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला अर्ज भरायला लावला। बरं, अर्ज भरल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला पैसे भरायला लावले, म्हणजे अगोदर त्याची पडताळणी सुद्धा नाही की या शेतकऱ्याकडे अगोदर वीज पंप आहे का, या शेतकऱ्याला देऊ शकतो का, म्हणजे त्याचा सर्वे केल्यावर त्याचा अर्ज एखाद्या वेळेस रिजेक्ट करायचा, मग त्याच्या अगोदरच त्याला पैसे भरायला कशाला लावायचे याचाही विचार केला गेलेला नाही। आणि प्रत्येक शेतकऱ्याला अर्ज भरल्याच्या नंतर पैसे भरायला लावले, वेंडर सिलेक्शन करायला लावलं, त्यानंतर काही शेतकऱ्यांचे सर्वे सुद्धा झाले, त्यांच्या वर्क ऑर्डर सुद्धा निघालेले आहेत आणि आणखी त्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेला नाही। आणि ही रक्कम काही थोडी तिडकी नाही, साधा 3 HP चा पंप जरी बसवायचा म्हणलं तर 22 ते 23 हजार रुपये रक्कम, म्हणजे कित्येक शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्याचा कशालाच काही मेळ नाही। त्या मागेल त्याला सौर पंपच्या पोर्टलवर कोणतंही अपडेट नाही की या शेतकऱ्याला सौर पंप कधी मिळेल, यानं पैसे 6 महिने झालेत भरून, आणखी त्याचा काही मेळ नाही। आणि महावितरणच्या माध्यमातून सांगितलं जातंय की कोणीही शेतकऱ्यांनी कोणतेही फेकवाल आले की आम्ही तुम्हाला सौर पंप बसून देऊ तर कोणालाही पैसे देऊ नका। मग तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे घेतलेत कशाला हा खरा प्रश्न होतो। मग जे काही ऊर्जा मंत्री आहेत या ऊर्जा मंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालायला पाहिजे। आज करोडो रुपये शेतकऱ्यांचे त्यामध्ये अडकलेले आहेत। एकतर शेतीची अशी परिस्थिती आहे त्यामध्ये कर्जमाफी झालेली नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही। कसे बसे शेतकऱ्यांनी इकडून तिकडून उसने उधार पैसे घेऊन मागेल त्याला सौर पंप मध्ये भरले, कारण जी पारंपरिक विजेचं कनेक्शन होतं त्या कनेक्शनही बंद करण्यात आलेले। जर शेतकऱ्याला नवीन कनेक्शन घ्यायचं असेल तर ते मिळत नाही। मग ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा पारंपरिक वीज मिळत नाही, त्यांना सुद्धा मागेल त्याला सौर पंप घेण्याचा आग्रह महावितरणच्या माध्यमातून केला जातो। मग ही शेतकऱ्याची फसवणूक समजायची का? आज असा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर पडलेला आहे की शेतकऱ्यांचे पैसे घेतलेत, शेतकऱ्याला सौर पंप नाही आणि काहीच नाही, पारंपरिक वीज सुद्धा नाही। म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही आता रब्बीचा सीझन होता याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि रब्बीचा सीझनही होऊन गेला, उन्हाळा लागलाय, आता खरीपाचा सीझन येऊन ठेपलाय तरी त्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेला नाही। आणि महावितरण सांगतंय की कोणाचे फेक कॉल आले, कोणाला पैसे देऊ नका, असं करू नका। मात्र शेतकरी मित्रांनो, हे खरं आहे की तुम्ही फसले जाऊ नका। कोणाचेही कॉल आले तर कोणत्याही माध्यमातून काय होतंय, शेतकरी कोणीतरी फोन करतंय किंवा मी तुमचा सौर पंप मंजूर करून देतो, तुम्हाला लवकर बसून देतो, मग तुम्ही मला पैसे द्या, तर असे कोणाच्याही फसवेगिरीला बळी पडू नका। कारण सौर पंप तसा मिळतच नाही, कारण महावितरण सांगते। तर त्याही अगोदर आपण या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही अशा फसवेगिरीला बळी पडायचं नाही, कारण ते सिरियल प्रमाणेच मिळणार आहेत। ज्यांचा अगोदर नंबर येईल त्यांनाच दिले जाणार आहेत। मात्र या सरकारनं हे अगोदर एवढे अर्ज भरून घेतले, एवढे भरून घेतले की ह्या कंपन्या तेवढा पुरवठाच करू शकत नाहीत असं मला तरी वाटतंय। आणि मग एवढा पुरवठा करू शकत नाहीत तर एवढे अर्ज त्यानं भरून घेण्याची गरजच नव्हती, कारण शेतकऱ्याचे आज पैसे किती अडकलेत हा महत्वाचा मुद्दा आहे। आज शेतकऱ्याची परिस्थिती तशी आहे का, शेतकऱ्याजवळ काही एवढे शिल्लक पैसे आहेत का, हे खरे प्रश्न आहेत। आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप मिळणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी फक्त कोणाच्या आमिषाला फसवेगिरीला बळी पडू नये एवढीच विनंती करतो। महत्वाची म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।